अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच मंगळवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घराची भरभराट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या सेवा आणि ज्या गोष्टी तुम्ही करता, ह्या सगळ्या सेवांनी माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होते। जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न असते तेव्हा घरातील कोपरा आणि कोपरा धन धान्य वैभव लक्ष्मी ह्या सगळ्यांनी भरभरलेला असतो। मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारचे काही विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे, जे रात्री झोपताना आपल्याला करायचे आहे। रात्री झोपताना या वस्तूंपैकी जर काही वस्तू तुम्ही आपल्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी दूर होतील, अडथळे जे असतील ते दूर होतील। तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमध्ये यश मिळत नव्हतं त्या प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमची भरभरून प्रगती होईल। बघा, उपाय अत्यंत प्रभावी आहेत। खरं तर उपाय सांगण्या अगोदर सगळ्याच स्वामी भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। अगदी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गेले बरेच महिने झाले मला सतत एकच कमेंट्स असते की ताई, आम्हाला स्वामींचे अनुभव ऐकायचे आहेत, आम्हाला स्वामींचे अनुभव सांग, स्वामींच्या लीला सांग। खरं तर आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती मी अगोदर स्वामींचे अनुभव सांगायचे, स्वामींच्या लीला सांगायचे, अनेक भक्तांचे अनुभव शेअर करायचे, पण उपाय, सेवा आणि अनुभव या तीनही गोष्टी एकत्रित शक्य होत नाहीत। आणि सगळ्या स्वामी भक्तांच्या कमेंट्स खातर किंवा सगळ्या स्वामी भक्तांच्या माझ्या म्हणजे सगळ्यांना हवंय की ताई तू अनुभव सांग, तुझे अनुभव ऐकायचे आहेत। आणि त्याच्यासाठी मी एक वेगळा चॅनल, एक सेपरेट चॅनल ओपन केलेलं आहे, ज्याचं नाव आहे आम्ही स्वामींचे दास। त्या चॅनलवरती मी स्वामी भक्तांचे अनुभव शेअर करत आहे। त्या चॅनलवरती मी स्वामींच्या लीला सांगत आहे। ज्यांनाही महाराजांचे अनुभव ऐकायचे असतील, ज्यांनाही महाराजांच्या लीला पाहायच्या असतील तर त्यांनी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवरती फक्त आम्ही स्वामींचे दास एवढं सर्च करा, तिथे आपल्या चॅनल येऊन जाईल। चॅनलवरती जा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे काही अनुभव दररोज टाकत जाईल त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत जाईल। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा आर्थिक प्रगतीसाठी, घराची भरभराट होण्यासाठी, प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी हा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे। यासाठी आपल्याला लागणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे मोरपंख। मोरपंखामध्ये दैवी शक्तीचा वास असतो। मोरपंख हे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं। बघा, माता लक्ष्मी ही गरुडावर आहे, माता लक्ष्मी ही मोरावरती आहे। तर मोराचं एक पीस मोरपंख बाजारातून आणायचं आहे। ऑलरेडी आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये असेल तेच मोरपंख तुम्ही या उपायासाठी घेतलं तरीही चालेल। सगळ्यात पहिले हे मोरपंख एका छान लाल कापडात ठेवायचं। लाल जे कापड असतं, रेशमी असेल, मुलायम असेल, जे कुठलं कापड असेल पण ते स्वच्छ असावं। त्या कापडाच्या वरती, आता समजा हे कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती, आता समजा हे मोरपंख आहे तर हे मोरपंख त्या कापडावरती देवघरामध्ये ठेवून द्यायचं। ठीक आहे। या मोरपंखाला थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं। त्याच्यानंतर हे जे मोरपंख आहे हे मोरपंख आपल्या उजव्या हातात त्या कापडावरून उचलायचं। हळदी कुंकू अर्पण करून हे मोरपंख आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या गोल हे असं फिरवायचं। उजवीकडून डावीकडे 7 वेळा हे फिरवायचं आणि त्यामध्ये आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची। ठीक आहे। त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः 11 वेळा तरी माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। त्याच्यानंतर हे मोरपंख पुन्हा त्या लाल रंगाच्या कापडावरती ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर त्या लाल कापडामध्ये हे मोरपंख बांधायचं आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा हे मोरपंख त्या लाल कापडात जे बांधलेलं आहे ते आपल्या उशीखाली ठेवून द्यायचं।
हे मोरपंख तुम्हाला सलग 11 दिवस आपल्या उशीखाली ठेवायचं आहे। 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते मोरपंख उशीखालून काढायचं आहे आणि त्या कापडातून ते बाहेर काढून हे मोरपंख आपल्याला कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या पहिल्या पायरीवरती गाभाऱ्यात जाऊ देत असतील, अगदी माता लक्ष्मीच्या जवळ, तर तिच्या चरणांवरती हे सोडायचं आहे आणि घरी निघून यायचं आहे। ज्या मोरपंखात तुम्ही जे मोरपंख तुम्ही रात्रभर उशीखाली ठेवाल, सलग 11 दिवस त्यात तुम्ही इच्छा व्यक्त कराल, 11 दिवसानंतर जेव्हा तुम्ही ते देवीच्या मंदिरात सोडून याल, त्यात असणाऱ्या तुमच्या सर्व इच्छा तिच्यापर्यंत पोहोचल्या जातील। रात्रभर जी नकारात्मक शक्ती त्रास देत होती, नकारात्मकता होती, अवलक्षणी होती, जे काही वाईट होतं, हे सगळं त्या मोरपंखात शोषलं जाईल। जेव्हा तुम्ही 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे मोरपंख जेव्हा देवीच्या मंदिरात सोडून याल, तेव्हा सगळी दुःख, संकट, अडथळे, विघ्न सगळं काही तिथे सुटलं जाईल आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ लागतील। अत्यंत पॉवरफुल हा उपाय आहे। त्याच्यानंतरचा दुसरा उपाय, तुमच्या घरामध्ये खूप गरिबी आहे, दारिद्र्य काही केला दारिद्र्य जे काही आहे ते घरामध्ये काही केला कमी होत नाहीये, घरामध्ये पैसा येत नाहीये, आलेला पैसा टिकत नाहीये, घराची परिस्थिती सुधारत नाहीये, तर त्याच्यासाठी करायचा आहे हा तुम्हाला दुसरा उपाय। दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। ह्या सुपाऱ्या तुम्हाला मोजून 21 घ्यायच्या आहेत। किती? 21। बघा, इच्छा पूर्ण करायच्या आहेत, घरामध्ये पैसा हवा आहे, कुठेतरी काहीतरी केल्याशिवाय पैसा असाच येणार नाही, कष्ट मेहनत तर गरजेचे आहेच, पण त्यासोबत हे उपाय महत्त्वाचे आहेत। 21 सुपाऱ्या कुठूनही बाजारातून किंवा काहीही करा, पण 21 सुपाऱ्या घेऊन या। हा उपाय जो आहे हा मंगळवारच्याच दिवशी करायचा आहे, मंगळवारी रात्री। व्हिडिओ थोडासा लेट बघितला, पुढच्या मंगळवारी केला तरीही चालेल। 21 सुपाऱ्या एकाच प्लेटमध्ये मोठ्या ताम्हणात किंवा कशात तरी ठेवून द्यायच्या। 21 ही सुपाऱ्यांवरती तुम्हाला एक एक पळ्या, 21 पळ्या दूध आणि 21 पळ्या पाणी घालायचं आहे। सुपाऱ्या स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायच्या आहे दुधात आणि पाण्यात। त्याच्यानंतर देवघराच्या समोर तुम्हाला एक प्लेट किंवा एक चौरंग ठेवायचा आहे। या चौरंगावरती तुम्हाला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या सगळ्या तांदळांच्या वरती ह्या 21 सुपाऱ्या लाईनीत व्यवस्थित लावून ठेवायच्या आहेत। प्रत्येक सुपारीवरती हळदी कुंकू, चंदन असेल तर चंदन अर्पण करायचं आहे। प्रत्येक सुपारीवरती एक एक फूल किंवा फुलांच्या पाकळ्या अर्पण करायच्या आहेत आणि प्रत्येक सुपारीच्या समोर 1-1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे। प्रत्येक सुपारीच्या समोर 1-1 सिक्का ठेवायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला धूप दीप त्या सुपाऱ्यांना ओवाळायचा आहे। बघा, ह्या सुपाऱ्या तुम्ही सकाळी मांडल्या तरीही चालेल, मंगळवारी दुपारी मांडल्या, संध्याकाळी मांडल्या तरीही चालेल। पूजा अर्चा जी आहे ही दिवसभरात केली तरीही चालेल, रात्री 12च्या आत, मंगळवारी सकाळपासून रात्री 12च्या तुम्ही कधीही करू शकतात। पूजा अर्चा सगळी करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक सुपारीवरती, प्रत्येक ठेवलेल्या सुपारीच्या वरती तुम्हाला एक चिमूट भर आपलं जे केशर असतं हे केशर अर्पण करायचं आहे। एक तुम्ही केशर घेतलं तरीही चालेल, खूप केशर असेल तर एक चिमूट भर घ्या, नाहीतर केशराच्या ज्या काड्या असतील त्यातील एक केशराची काडी घ्यायची, त्या केशराच्या काडीमध्ये माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि पहिल्या सुपारीवरती अर्पण करायची। दुसरी केशराची काडी घ्यायची, दुसऱ्या सुपारीवरती अर्पण करायची। तिसरी केशराची काडी घ्यायची, तिसऱ्या सुपारीवरती अर्पण करायची। चौथी केशराची काडी घ्यायची, चौथ्या सुपारीवर अर्पण करायची। अशा तुम्हाला 21 ही सुपाऱ्यांवरती 21 तरी केशराच्या काड्या अर्पण करायच्या आहेत। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, 12 वाजता, 11 वाजता, 8 वाजता, जेव्हाही झोपायला जाल, तर त्यावेळेस, आता सकाळीच हा उपाय तुम्ही केला असेल किंवा दुपारी तुम्ही ही पूजा मांडणी केली असेल तर दिवसभर तसंच ठेवा, संध्याकाळी जरी केलं असेल तरी तसंच ठेवा। रात्री तुम्ही एक 10 वाजता जरी ही सेवा केली असेल तर तुम्हाला 11, 11:30 पर्यंत ह्या सुपाऱ्या तिथे चौरंगावर ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल 12च्या आत, त्यावेळेस ह्या 21च्या 21 सुपाऱ्या तिथून उचलायच्या आहेत, 21चे 21 नाणे उचलायचे आहेत आणि 21 त्याच्या सोबत असणारे जे केशर आहेत हे देखील तुम्हाला उचलायचे आहेत, ठीक आहे। आता हे सगळं उचलून एका कापडामध्ये बांधायचं, लाल रंगाच्या कापडामध्ये हे बांधायचं, घट्ट गाठ मारायची आणि झोपताना उशीखाली ठेवून द्यायचं। सकाळी उठलात, स्वच्छ स्नान वगैरे सगळं आवरलं की त्याच्यानंतर यातील सुपारी काढायची आणि 1 रुपयाचा सिक्का काढायचा। यातील जी सुपारी आहे ही आपल्या देवघरामध्ये ठेवायची आणि 1 रुपयाचा सिक्का तिजोरीत ठेवायचा। पुन्हा पोटली बांधून जी आहे ती आपल्या देवघरात ठेवायची, रात्री झोपताना हीच पोटली उशीखाली ठेवायची। पुन्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान करायचं,
1 रुपयाचा सिक्का जो आहे हा तिजोरीमध्ये ठेवायचा आणि सुपारी जी आहे ती देवघरात ठेवायची। असं सलग 21 दिवस करायचं। 21 दिवसांमध्ये 21 सुपाऱ्या देवघरात होतील आणि 21 सिक्के तिजोरीत होतील। याच 21 दिवसांमध्ये तुमच्या या तिजोरीमध्ये 21 रुपयांबरोबर कसे 21,000 कसे 21 लाख होत जातील हे तुम्हालाही कळणार नाही। आता असं नाहीये की उपाय केला म्हणजे करोडो रुपये मिळतील, कष्ट मेहनतही महत्त्वाची आहे, पण जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल आणि त्याच्यासोबत जेव्हा कष्ट कराल तेव्हा अडकलेला तुमचा पैसा, तुमचा हक्काचा पैसा तुमच्या मार्गाने परत येईल। तुमची दरिद्रता आणि गरिबी कमी होत जाईल। जसं दररोज तुम्ही यातील एक एक सिक्का तुमच्या तिजोरीत टाकत जाल तशी तुमच्या तिजोरीमध्ये लक्ष्मी जी आहे ना ही खेचत जाईल, लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक प्रगती झपाट्याने होत जाईल। आणि जेव्हा एक सिक्का तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवाल तेव्हा लक्ष्मीचा वास देवघरामध्ये राहील, भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल। आता 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे 21च्या 21 सिक्के तिजोरीतच कायम ठेवून द्या। मात्र ज्या सुपाऱ्या आहेत त्या एखाद्या बरणीमध्ये किंवा तिथून देवघरातून काढून तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवून द्या। पुढचे काही उपाय असतील किंवा अजून काय असेल तर त्याच्यासाठी तुम्ही या सुपाऱ्या वापरू शकता। जे केशर 21 होते हे केशर जे आहेत हे देखील तुम्हाला तुमच्या तिजोरीत एक सिक्क्यासोबत टाकायचे आहेत। एक सिक्का आणि त्याच्यासोबत केशर हे धनाला आकर्षित करतं, केशर हे लक्ष्मीला स्थिर करतं, केशर हे आपल्या घराची आर्थिक प्रगती झपाट्याने बदलतं। म्हणून हे केशर आणि एक सिक्का जो आहे हे 21 दिवसांमध्ये आपल्या तिजोरीमध्ये भरा आणि 21 ज्या सुपाऱ्या आहेत त्या देवघरात ठेवून 21व्या दिवशी या सुपाऱ्या देवघरातून काढून ठेवा। अत्यंत साधे सोपे दोनही उपाय आहेत, जसे जमतील तसे तुम्हाला करायचे आहेत। लक्षात ठेवा, सुपारीचा जो उपाय सांगितलेला आहे यामध्ये जी पूजा मांडणी अभिषेक आहे हे फक्त पहिल्याच दिवशी करायचं आहे। पुढच्या दिवसांमध्ये फक्त रात्री झोपताना ते आपल्या उशीखाली ठेवून सकाळी जिथे सांगितलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।